प्राचीन भारताच्या इतिहासाची साधने या विषयासंबंधाने आपण आज माहिती बघतो आहे. प्राचीन भारताच्या इतिहासाची साधने हे एक महत्त्वपूर्ण प्रकरण आहे आपलं. इतिहास हा एक सामाजिक शास्त्र आहे आणि ते सामाजिक शास्त्र म्हणजे इतिहास साधनांशिवाय लिहिला व अभ्यासला जाऊ शकत नाही. म्हणजे साधनाशिवाय इतिहासाचा अभ्यास करता येत नाही किंवा इतिहासाचं लिखाणही करता येत नाही. आणि म्हणूनच कुचेक उपनिषद किंवा अर्थशास्त्र इतिहासाला पाचवा वेद असं म्हणताना आपल्याला दिसून येत आहे. तर प्राचीन भारताचा इतिहास अभ्यासण्यासाठी आपल्याला साहित्यिक साधने, पुरातात्विक साधने आणि परकीय प्रवाशांची प्रवास वर्णने अशा प्रकारची साधनं उपलब्ध आहे. साहित्यिक साधनांचे दोन प्रकार पडतात, एक धार्मिक साहित्य आणि दुसरं धर्मनिरपेक्ष साहित्य. धार्मिक साहित्यामध्ये वैदिक, जैन व बौद्ध धर्म या धर्मियांच्या साहित्याचा समावेश होतो. वैदिक साहित्यामध्ये वेद, ब्राह्मण ग्रंथ, आरण्यक, उपनिषद, वेदांग, स्मृतिग्रंथ, पुराणं, महाकाव्य इत्यादी साहित्याचा समावेश होतो. यामध्ये वेद हे अत्यंत महत्त्वाचं आहे. जवळपास वैदिक संस्कृतीच्या 1000 वर्षाची माहिती केवळ आणि केवळ ऋग्वेद देतो. त्यामुळे वेद हे प्राचीन भारताच्या इतिहासाचं एक महत्त्वाचं साधन आहे. वेद 4 आहेत: ऋग्वेद, सामवेद, यजुर्वेद व अथर्ववेद. वेदांना अपौरुषीय मानलं जातं, म्हणजे ते ईश्वर निर्मित आहे असं मानलं जातं. ब्राह्मण ग्रंथ, यज्ञविधी, वैदिक धर्मातील जटिलता व कर्मकांड यांची सरळ व्याख्या करण्यासाठी प्रामुख्याने या ब्राह्मण ग्रंथांची निर्मिती करण्यात आली आहे. त्यानंतरचं महत्त्वाचं साधन आहे आरण्यक. वेदांच्या तांत्रिक बाजूंची चर्चा आणि आर्यांच्या दार्शनिक विचारांची विकासाची माहिती प्रामुख्याने आरण्यकांमध्ये विशद केलेली आहे. उपनिषद हे सुद्धा एक महत्त्वाचे आहेत. उपनिषद एकूण 108 आहे, ज्यामध्ये ईश, केन, कट, प्रश्न, मुंडक, मांडुक्य, यतरीय, तैतरीय, श्वेताश्वर, छांदोग्य, बृहदारण्यक, कौशितकी इत्यादी महत्त्वाचे आहेत. उपनिषदांमधून प्रामुख्याने विश्वाची निर्मिती, ब्रह्म, माया या विषयांवर चर्चा केलेली आहे. त्या विषयाची माहिती त्यामध्ये प्रामुख्याने आढळतात. शिक्षा, कल्प, निरुक्त, व्याकरण, छंद आणि ज्योतिष्य हे वेदांग आहेत. यांची रचना वेदांना समजण्यासाठी करण्यात आली. वेदांग एकूण 6 आहेत. स्मृतिग्रंथ हे सुद्धा इतिहासाचं साधन म्हणून महत्त्वाचे आहे. स्मृतींमध्ये मनुस्मृती, याज्ञवल्क्य स्मृती, नारद स्मृती महत्त्वाच्या आहेत. स्मृतींमधून आर्यांची वर्णव्यवस्था, आश्रम व्यवस्था इत्यादींबाबतची आपल्याला सखोल माहिती मिळत असतात. त्याचबरोबर पुराणसुद्धा महत्त्वाचे आहेत. पुराणांची संख्या एकूण 18 आणि 18च उपपुराणं आहेत. भारताच्या प्रारंभिक राजकीय इतिहासाच्या पुनर्निर्माणाच्या दृष्टिकोनातून पुराणं हे अत्यंत महत्त्वाचे. म्हणजे प्राचीन भारताचा राजकीय इतिहास आपण पुराणांशिवाय लिहू शकत नाही. पुराणांबरोबरच महाकाव्य हे सुद्धा इतिहासाचं एक महत्त्वाचं साधन आहे, ज्यामध्ये रामायण आणि महाभारत ही 2 महाकाव्ये आपली प्रसिद्ध आहे. आणि या रामायण महाभारतामधून तत्कालीन राजकीय, सामाजिक, आर्थिक, सांस्कृतिक, धार्मिक इतिहासाची माहिती आपल्याला बऱ्यापैकी प्राप्त होते. वैदिक साहित्याबरोबरच जैन साहित्यसुद्धा महत्त्वाचं आहे. जैन साहित्य आगम या नावाने ओळखले जाते. एकूण 12 आगम आहेत. या आगमांमध्ये आचरंगसूत्र, भगवतीसूत्र, न्यायधर्मकट्टा, भद्रबाहू चरित्र, परिशिष्ट पर्व इत्यादी ग्रंथ महत्त्वपूर्ण असून त्या साहित्यातून प्राचीन भारताचा राजकीय, सामाजिक, आर्थिक, सांस्कृतिक इतिहास आपल्याला समजून घेता येतो किंवा तो इतिहास समजण्यासाठी जैन ग्रंथ उपयुक्त ठरले आहेत. जैन ग्रंथांप्रमाणेच बौद्ध धर्माची ग्रंथसुद्धा महत्त्वाची ठरतो. त्यामध्ये त्रिपिटक, जातक कथा, बुद्धचरित्र, मिलिंदपनव, सौंदरानंद इत्यादीचा अंतर्भाव होतो. बौद्ध धर्मसाहित्यातून सुद्धा तत्कालीन भारताची राजकीय स्थिती, सांस्कृतिक स्थिती, सामाजिक स्थिती, आर्थिक, धार्मिक स्थिती आपल्याला जाणून घेता येतं. साहित्यिक साधनांप्रमाणेच भौतिक साधने किंवा पुरातात्विक साधने ही इतिहासाचं एक महत्त्वाचं साधन आहेत. भौतिक साधनाचे 3 प्रकार पडतात.
एक अभिलेख, 2 स्मारक आणि 3 मुद्रा. अभिलेख प्रामुख्याने शिलाखंड, स्तंभ, गुहांच्या भिंती, जुन्या वास्तू, मंदिर इत्यादींवर कोरलेले आढळतात. अभिलेखांची भाषा पाली, प्राकृत, खरोष्टी, ब्राह्मी, संस्कृत इत्यादी प्रकारच्या दिसून येतात. अभिलेखांमधून आपल्याला तत्कालीन भाषा, त्या भाषांचा विकास, त्या लिखाणावरून तत्कालीन लेखकांचा, राजांचा काळ, राजवंश, राजांनी मिळवलेले विजय, राजांनी दिलेले दानं, राजांनी केलेला साम्राज्य विस्तार इत्यादी बाबींची माहिती अभिलेखांवरून प्राप्त होतो. अभिलेखांप्रमाणे स्मारकही महत्त्वाचं साधन आहे. स्मारकांमध्ये जुने मंदिरे, राजवाडे, चैत्य, लेणी, मूर्ती, स्तंभ, चित्रे इत्यादींचा समावेश होतो. या स्मारकांमधून तत्कालीन वास्तुशैली, तत्कालीन कारागिरी, तत्कालीन साम्राज्य विस्तार, त्या राजांचा धर्मप्रसार, शिल्पनिर्माण, चित्रकला, मूर्तिकला, धार्मिक श्रद्धा, भारतीय संस्कृतीचा झालेला विस्तार इत्यादींची माहिती आपल्याला प्राप्त होतात. मुद्रा शिक्के हे सुद्धा एक महत्त्वाचं साधन आहे. सुवर्ण, चांदी, कांस्य, सीसा, तांबा इत्यादी धातूंची मुद्रा शिक्के बनविल्या जात असेल, ज्यामध्ये निष्क, शतमान, स्वर्ण, कारशापण, आहत शिक्के इत्यादी नाणी प्राचीन भारतामध्ये प्राचीन काळात प्रचारात होती. शिक्क्यांवरून तत्कालीन आर्थिक स्थिती, लिपी, भाषा, पोशाख इत्यादींची माहिती आपल्याला प्राप्त होतं. पुरातात्विक साधनांप्रमाणेच प्रवास वर्णने सुद्धा महत्त्वाचं साधन आहे. प्रवास वर्णनांमध्ये चीनी प्रवासी, अरबी प्रवासी, युनानी प्रवासी आणि त्यांचे प्रवास वर्णने हे इतिहास लेखनाच्या दृष्टिकोनातून उल्लेखनीय ठरलेली आहेत. युनानी प्रवाशांमध्ये मेगास्थनीज, डिमेकस, प्लेनी, स्ट्रेबो इत्यादी महत्त्वाचे असून त्यांच्या इंडिका, प्राकृतिक इतिहास, भूगोल इत्यादी ग्रंथांमधून आपल्याला प्राचीन भारताच्या इतिहासासंबंधाने माहिती मिळतात. युनानी प्रवाशांबरोबरच फाहियान, ह्युएनत्सांग, इत्सिंग हे चीनी प्रवासीसुद्धा प्राचीन भारताच्या इतिहासाच्या संबंधाने महत्त्वाचे ठरतात. त्यांनी जे साहित्य लिहिलेलं आहे त्या साहित्यामधून आपल्याला आपल्या देशाचा प्राचीन इतिहास कळतो आहे. सुलेमान, अल मसुदी, अल बरुनी इत्यादी अरबी प्रवासी होते. यांच्या लिखाणामधूनही आपल्याला तत्कालीन भारताची इतिहासाची माहिती प्राप्त होते. एकूणच या प्रवास वर्णनामधून तत्कालीन भारतातील समाज जीवन, राज्यव्यवस्था, राजरजवाडे, संस्कृती